बॉलिवूडचा किंग खान शाहरुख भोवतालची साडेसाती संपण्याचं काही नाव घेत नाहीये. नेमकं रईस प्रदर्शित होण्याच्या काही तास अगोदर शाहरुख पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. रईसच्या प्रमोशन करता शाहरुखनं अनोखी शक्कल लढवली, मात्र हीच आयडिया त्याच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. अभिनेता शाहरुखनं काल चक्क ट्रेननं दिल्लीचा प्रवास सुरू केला. ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेसनं काल संध्याकाळी शाहरुख दिल्लीच्या दिशेनं मार्गस्थ झाला. त्याच्या आगामी रईस सिनेमाच्या प्रमोशन करता शाहरुख हा ट्रेनचा प्रवास करत होता. त्यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री सनी लिओनही प्रवास करत होती. मात्र शाहरुखला पाहण्यासाठी गेलेल्या त्याच्या एका चाहत्याला यावेळी आपला जीव गमवावा लागलाय. या प्रवासादरम्यान त्याला पाहण्याकरता प्रत्येक रेल्वे स्टेशनवर चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. बडोदा इथेही त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली. अक्षरशः रेल्वेच्या टपावर चढून चाहत्यांनी रेल्वे रोखून धरली. त्यामुळे गर्दीला पांगवण्याकरता पोलिसांना लाठीमार करावा लागला. या दरम्यान झालेल्या धावपळीत गुदमरून समाजवादी पक्षाचे माजी नगरसेवक फरीद खान यांचा मृत्यू झाला. या चंगराचंगरीत आणखी 3 जखमी झाले असून त्यात 2 पोलिसांचाही समावेश असल्याची चर्चा आहे. वो सब रस्सी बस्सी मंगवाई थी और एकदम ऊपर से पुल के ऊपर से प्रेशर आया, इसलिए पीछे, लेकिन क्या है पूरी फोर्स राजधानी के आगे खड़ी थी. मान लो कोई अंदर गिर जाता तो कैजुअलिटी होने की शक्यता थी. तो गिरे तो सबको उठा के निकाल लिया बाहर. रईसजादे शाहरुखला रेल्वेने प्रवास करण्याची काय गरज होती असा सवाल आता उपस्थित झालाय. रेल्वे स्टेशन ही काय सिनेमाचं प्रमोशन करण्याची जागा आहे का? शाहरुख रईसच्या बाबतीत कॉन्फिडंट नाहीये का असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले. शाहरुखच्या या जीवघेणा प्रमोशनचा सगळीकडूनच निषेध होतोय. अनेक स्टेशनवर काळे झेंडे दाखवून किंग खानचा विरोध करण्यात आला. किंग खाननेही या सगळ्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली आहे. खुदा की मर्जी के आगे कोई कुछ कर नहीं सकता, लेकिन बहुत दुख था क्योंकि हमारी अपनी टीम साथ में चल रहे थे. हमने इतने खुशी से और आप लोग सब इतना हंसते खेलते हमसे भूल जा रहे थे, तो ऐसा एक घटना हो जाना बहुत ही दुखद बात है. बस यही उम्मीद कर सकते हैं कि उनकी आत्मा को शांति मिले और उनकी फैमिली जो है वो ठीक ठाक रहे. उनकी मदर भी साथ में थी. आई थिंक उनको फिर रतलाम रुकना पड़ा और वहाँ से वापस बड़ौदा रुक गए उनकी सारी फैमिली. सो अभी जो मुझे खबर है वो यही है कि बेरेल होने वाला या हो चुका होगा थोड़ी देर पहले. फिर उनके वापस जाकर मुंबई सब मिलेंगे. आप लोग भी प्लीज मिलकर उनको प्रेस कीजिएगा. एरवी कुठल्याही प्रकारावर ट्यूट्यू करणाऱ्या बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी मात्र अजून या प्रकरणावर कुठलंही मत व्यक्त केलेलं नाही. त्यामुळे शाहरुखला प्रमोशनचा हा रईस फंडा महागात पडतो का हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.